नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत सविस्तर असे जाणून घेणार आहोत. माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या माता पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी जे माता पालक समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 11वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय आहे नवीन शैक्षणिक वर्षाची माहिती व नियोजन. माता पालक समितीची बैठक नवीन शैक्षणिक वर्षाची माहिती व नियोजन या विषयावर आयोजित करण्यात आली. बैठकीत शाळेच्या नवीन शैक्षणिक सत्राची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया व वर्गनिहाय नियोजन यावर चर्चा करण्यात आली. अभ्यासक्रम, वेळापत्रक व शालेय उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पालकांनी मुलांच्या अभ्यासात सहकार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शाळेतील सुरक्षा, स्वच्छता व आरोग्यविषयक उपाययोजनांवर चर्चा झाली. तसेच शिक्षक व पालक यांच्यातील संवाद वाढवण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. पालकांच्या सूचना व अभिप्रायांचे स्वागत करण्यात आले. तसेच समितीने सर्व विषयावर सकारात्मक निर्णय घेतले. अशा प्रकारे नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रभावी नियोजन करण्यात आलेले आहे व हा ठराव सर्वानुमते मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 निकालाचे विश्लेषण व कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन. 3 नंबरचा विषय आहे माता पालक समितीची बैठक निकालाचे विश्लेषण व कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन या विषयावर आयोजित करण्यात आली. बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या निकालाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. त्यात उच्च, मध्यम व कमी प्रगती असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात येईल. तसेच कमकुवत विद्यार्थ्यांची ओळख करून त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना ठरवण्यात आल्या. पुनराभ्यास वर्ग व अतिरिक्त मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार अध्यापन पद्धती सुधारण्यावर भर देण्यात येईल. तसेच नियमित चाचण्या घेऊन प्रगतीचा आढावा घेण्याचे ठरवण्यात आले. पालक व शिक्षक यांच्यात सतत संवाद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रभावी नियोजन करण्यात आलेले आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4 आगामी परीक्षा व कार्यक्रम नियोजन. माता पालक समितीची बैठक आगामी परीक्षा व कार्यक्रम नियोजन या विषयावर आयोजित करण्यात आली. बैठकीत येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक व नियोजन याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेत तयारी करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. परीक्षेच्या काळात शिस्त व नियमित उपस्थिती राखण्यावर भर देण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आवश्यक मार्गदर्शन देण्याचे ठरविले. पालकांनी मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली. तसेच शाळेतील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उपक्रम राबवण्याचे ठरले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीने सर्व विषयावर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेतले
अशा प्रकारे परीक्षा कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यात आलेले आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, मुलांच्या अभ्यासातील अडचणी व त्यावर उपाययोजना. माता पालक समितीची बैठक मुलांच्या अभ्यासातील अडचणी व त्यावर उपाययोजना या विषयावर आयोजित करण्यात आली. बैठकीत विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यात आला. काही विद्यार्थ्यांना विषय समजण्यात अडचण येत असल्याचे निदर्शनास आले. गृहपाठ पूर्ण न होणे व अभ्यासात सातत्य नसणे यावर चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट व सोप्या पद्धतीने अध्यापन करण्याचे ठरविले. कमकुवत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकांनी मुलांच्या अभ्यासासाठी घरात योग्य वातावरण तयार करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शंका त्वरित दूर करण्यावर भर देण्यात आला. नियमित चाचण्या घेऊन प्रगतीचा आढावा घेण्याचे ठरवण्यात आले. शिक्षक व पालक यांच्यात सतत संवाद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यावर विशेष भर देण्यात आला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करून त्यांच्या प्रगतीसाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्या व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय. ऐनवेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहेत त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे एप्रिल 2026 करता लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.